फ्रेंड्स, मी सुफियान हकीम. सध्या मी मराठवाड्यामध्ये आणि मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, मला जर असं म्हटलं की हा जो सूर्य आहे, ह्या सूर्यामुळे आपली इंडियन रेल्वे चालते, तर ही गोष्ट तुम्हाला पटेल का? कारण की सूर्य आणि इंडियन रेल्वेचा लांब लांबपर्यंत काही संबंध नाही. तर ही पॉसिबल होते मित्रांनो ह्या गोष्टीमुळे. बिकॉज माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचे हे सोलार प्लांट आहेत आणि मी सध्या आहे मराठवाडा साईडमध्ये. मराठवाड्यामध्ये 400 एकराचा एक सोलार प्लांट आहे टाटा पॉवरचा, तिथं आहे. आणि इथं काय केलं जातं की जे रेडिएशन जे आहे, सूर्याचे जे रेडिएशन आहे, ज्याला आपण सनलाईट म्हणतो, त्या सनलाईट पासून इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्ट केली जाते आणि ते इलेक्ट्रिक एनर्जीला इथल्या जवळ असणाऱ्या रेल्वे स्टेशनला यूज केलं जातं आणि त्याच्यामुळे वरची 50 किलोमीटर 60 किलोमीटरची रेल्वे धावली जाते. तर ही गोष्ट किती अनएक्सपेक्टेड आहे की सूर्याची एनर्जी आपण फील करतो अशी वाया जाते सगळीकडे, ती इथं आत्ताची टेक्नॉलॉजी रेल्वेमध्ये यूज करते. आणि ऍक्च्युली ही नेचर सोर्स म्हणतो आपण, नेचर मायनिंग आहे, तर त्या पद्धतीनं गोष्टी ऑपरेट केल्या जातात. आणि ही कुठली IT किंवा जावा स्क्रिप्ट किंवा पायथॉन वगैरेचा यूज करून कन्सेप्ट होत नसतात. तर याला प्युअर कोर इलेक्ट्रिकल एनर्जी, प्युअर कोर इलेक्ट्रिकल ब्रँच लागते. आणि ह्याच्यावर तुम्हाला एक गोष्ट कळते की इलेक्ट्रिकलला किती डिमांड आहे. आणि अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही पण तुमचं सेफ करिअर इलेक्ट्रिकल सारख्या कोर ब्रँचेसमध्ये घेऊन करू शकता. आणि माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.